आणि आता अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। अपघाताच्या संदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे। 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला। फ्लाइट डाटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर रॉ डाटा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे। तर विमान कोसळताना पहिल्यांदा ते झाडावर धडकलं आणि नंतर खाली पडलं असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर दृश्यमानतेचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस दृश्यमानता ही 2000 मीटर एवढी होती असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जवळपास 22 पानांचा हा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे। फ्लाइट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर रॉ डाटा डाउनलोड करण्यात आलेला आहे अशी माहिती अहवालातून समोर आलेली आहे। तर विमान जेव्हा कोसळलं त्यावेळेस ते पहिल्यांदा झाडावर धडकलं आणि नंतर खाली कोसळलं असं देखील आता या अहवालामध्ये नमूद करण्यात आले। तब्बल 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलेला आहे। तर अपघात झाला त्यावेळेस 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातली आपण पाहतोय। अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे आणि या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी या नमूद करण्यात आलेल्या आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातली आपण पाहतोय। चौकशी अहवाल समोर आलाय। 22 पानांचा हा पूर्ण चौकशी अहवाल आहे। तर फ्लाइट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे। 22 पानांचा हा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला। तर फ्लाइट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला। रॉ डाटा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। तर विमान कोसळताना पहिल्यांदा ते झाडावर धडकलं नंतर खाली पडलं असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते अमोल, खरं तर अतिशय महत्वाची माहिती या अहवालामधून समोर आलेली आहे। हा अहवाल जरी प्राथमिक असला तरी 22 पानांचा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे DCGI कडून, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विमान खाली कोसळताना ते आधी झाडाला धडकलं आणि त्यानंतर ते खाली पडलेलं आहे। त्याचबरोबर विमान कोसळताना जवळपास 2000 मीटर दृश्यमानता जी होती ती सुद्धा होती। म्हणजे जे म्हटलं जाते की तिथं धुकं होतं पण तसं नाहीये, तिथं क्लिअरन्स होते असं सुद्धा सांगितलं जाते। त्याचबरोबर दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा अनुभव सुद्धा आहे। म्हणजे याआधी सुद्धा त्या वैमानिकांनी तिथं विमान हे लँड केलेलं आहे। त्याचबरोबर रनवेच्या सुरुवातीला म्हणजे जवळपास 50 मीटर बाहेर हे विमान कोसळलेलं आहे असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। 22 पानांचा हा अहवाल सादर होत असताना याच्यामध्ये आपण पाहतोय की ब्लॅक बॉक्स मधला जो फ्लाइट डाटा रेकॉर्डर आहे तो काहीसा उष्णतेमुळे खराब झालेला आहे। मात्र जो रॉ डेटा याच्यामध्ये असतो तो पूर्णपणे डाउनलोड करण्यात येत आहे अशी सुद्धा माहिती या अहवालातून प्राप्त झालेली आहे। आणि त्यामुळे एकीकडे अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होत असताना DCGI ने जो महत्वाचा अहवाल सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक हा अहवाल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सरासरी दिसतंय की हे विमान कोसळताना ते आधी एका झाडाला कोसळलेला आहे आणि त्यानंतर ते खाली पडलेलं आहे। त्यामुळे आता हा अहवाल याच्या पुढे जो अंतिम अहवाल असणार आहे तो नेमका कधी येतो आणि नेमका आता याच्यामध्ये चूक कुणाची आहे हे पाहणं महत्वाचं असेल। पण अतिशय महत्वाची माहिती अजित पवारांच्या विमान अपघाताविषयीची DCGI कडनं आहे ती समोर आणण्यात आलेला आहे आणि 22 पानांचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे। अमोल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे VSR कंपनीच्या या यंत्रणेवर वारंवार सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, या संदर्भात काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे का प्राथमिक अहवालामध्ये? आता याचा मुद्दे आपण प्राथमिक पाहिले तर याच्यामध्ये विमान कोसळताना पहिला ते झाडाला धडकलेलं होतं असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे वैमानिकांचं नेमकं यामध्ये काही चूक आहे का किंवा विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। दोन्ही वैमानिकांना एकीकडे विमान उतरवण्याचा अनुभव आहे असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे।
पण रनवेच्या अलीकडेच 50 मीटर अलीकडे हे विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळे नेमका तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलंय का वैमानिकांच्या चुकीमुळे कोसळलेलं आहे, आज हे जे सगळं आहे या प्रश्नांची उत्तर आपल्याला आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, ज्यावेळेस पुन्हा हा प्राथमिक अहवाल हा जो आहे, पण याचा जो फायनल अहवाल जेव्हा सादर होईल त्याच्यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे हे सुद्धा समोर येणार आहे. अमोल, या अहवालामध्ये अशा काही बाबी आहेत का की ज्या बाबींना अनुसरून काही शंका किंवा सवाल उपस्थित होतील? प्राथमिक तरी हे जे दिसतं आपल्याला याच्यामध्ये विमानाचा काही तांत्रिक बिघाड झालाय काय हे आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण की विमान कोसळताना पहिल्यांदा ते झाडाला धडकलं आणि मग ते खाली पडलेलं आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. सीसीटीव्ही जे आपण पाहिलं की अजित पवारांच्या अपघाताचं जे सीसीटीव्ही समोर आलेलं होतं त्याच्यामध्ये विमान हे पूर्णपणे एका बाजूला कलंडलेलं होतं आणि त्याच्या आधी ते झाडाला धडकलं होतं का हा सुद्धा प्रश्न आहे आणि तेव्हाच तिथं आग लागली का असा सुद्धा प्रश्न आहे. काही स्थानिक तिथले नागरिक म्हणत होते की विमान हे खाली पडायच्या आधीच विमानाला आग लागल्याचा त्यांनी पाहिलेलं होतं किंवा विमान हे एका झाडाला धडकलेलं होतं असं सुद्धा तिथले स्थानिक नागरिक सांगत होते. त्याच्यामुळे DCGI-ने हा जो अहवाल दिलेला आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. प्राथमिक अहवाल जरी असला तरी काही महत्वाच्या बाबी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये आता रोहित पवार असतील ते नेमकी याबद्दलची काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. त्याचबरोबर VSR कंपनीचं जे हे विमान होतं या VSR कंपनीवर या प्राथमिक अहवालाच्या अनुषंगानं आता CID म्हणजे हा तपास करतो दुसरीकडे CID सुद्धा करतीये. त्यांना या तपासासाठी या प्राथमिक अहवालाचा सुद्धा महत्वाचा उपयोग आहे तो सुद्धा होणार आहे. अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.